तर एक मोठी बातमी आपल्याकडे येते। कुर्ला बेस्ट अपघातातील आरोपी बस चालक संजय मोरेला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। कुर्ला कोर्टाने त्याला ही शिक्षा सुनावली आहे। सदोष मनुष्यवध, मारपीट असे गुन्हे संजय मोरेवर दाखल करण्यात आले। पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर करावं असं न्यायाधीशांनी आदेश दिलेले होते। त्यानंतर आता कोर्टात हजर केलं असता 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी आरोपीला देण्यात आलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देतायत आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर। अमोल, काय नेमकी ताजे अपडेट आहे? नक्कीच आज जेव्हा कोर्टात हजर करण्यात आलेला संजय मोरेला त्यावेळेला न्यायालयाने 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावलेली आहे। या दरम्यान सरकारी वकिलांनी काही युक्तिवाद केलेले होते, ज्यामध्ये सरकारी वकिलांनी असं सांगितलेलं होतं, निरीक्षण नोंदवलेलं की संजय मोरे यांनी काही अंमली पदार्थाचं सेवन केलेलं आहे का, त्याच्या संदर्भातील ज्या चाचण्या आहेत त्या करायच्या आहेत। तसेच जी घटना घडलेली होती त्यावेळेला जे साक्षीदार आहेत त्यांच्या स्टेटमेंट्स अजून पूर्णपणे नोंदवल्या गेलेल्या नाहीयेत, त्या स्टेटमेंट्स सध्या आम्हाला नोंदवायच्या आहेत। तसेच जी बस होती त्या बसचं जे प्रशिक्षण होतं ते संजय मोरे यांनी पूर्ण केलेलं होतं का याची तपासणी आम्हाला करायची आहे, असं देखील युक्तिवाद होता तो सरकारी वकिलांनी केलेला होता। परंतु त्यावर बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की सदर जे अंमली पदार्थाचं सेवन जे केला असल्याचं जे सांगत आहेत सरकारी वकील, त्यांनी खरं तर मेडिकल टेस्ट आहेत त्या केल्या जातात पोलीस जेव्हा अटक करतात तेव्हा एखाद्या आरोपीला, त्यामुळे जो अंमली पदार्थाचं सेवन केलेलं असल्याचा जो मुद्दा आहे तो जो बचाव पक्षाच्या वकिलांनी आहे तो खोडून काढलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तसेच जे बेस्ट प्रशासन आहे ते जेव्हा सेवेत रुजू करतं एखाद्या कर्मचाऱ्याला त्यावेळेला त्यांच्या सर्व ज्या चाचण्या असतात त्या पूर्णपणे केलेल्या असतात। त्यामुळे या संजय मोरे याला कोणत्या निकषावर जर घेतलेला आहे बेस्टच्या सेवेमध्ये त्या संदर्भातील जी तपासणी आहे ती पोलिसांनी खरं तर थेट बेस्ट प्रशासनाशी पत्रव्यवहार करून करावी, न की संजय मोरे यांना पोलीस कस्टडीमध्ये या संदर्भातील प्रश्न विचारावेत, असा जो युक्तिवाद आहे तो खरं तर जो बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेला होता। परंतु या संदर्भात यानंतर न्यायाधीशांनी यावर सुनावणी देत 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी संजय मोरे याला सुनावलेली आहे। निश्चित अमोल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय यावेळी आरोपीला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे।